ते रणजित ठिपे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आमचे विद्यार्थी आधुनिक कालखंडामध्ये माणसं विचाराने कुठेतरी समृद्ध झाले पाहिजे हा एक प्रामाणिक प्रयत्न दीपकमध्ये जीवन जगत आहे। सामाजिक विषमतेमध्ये जीवन जगत आहे तो कुठेतरी स्वतंत्र झालं पाहिजे। हे शिकलो की मुली स्त्रियांवर जे अत्याचार होते ते कमी झाले पाहिजे आणि त्यासाठी स्त्रियांनाच आवाज उठवला पाहिजे। जसं हेल्मेट न लावता पोलीसवाले पकडतो म्हणून आपण हेल्मेटला सामना करतो, तसंच ज्या स्त्रियांवर अन्याय करतो जो पुरुष त्याला फाशी झालीच पाहिजे अशी आमची इच्छा आहे। अत्यंत महत्त्वाची बाब या अनुषंगाने लक्षात घेतली पाहिजे ती अशी की आजच्या या चर्चासत्राला 90% मुली उपस्थित होत्या। इतकंच नव्हे तर या चर्चासत्रात काही मुलींनी देखील सहभाग घेतला होता। साक्षी ठमके, प्रियंका मामेडवाळ या मुलींनी आपले विचार मांडले आणि महिला सुरक्षिततेविषयी आता समोर येऊन आपल्या भागातील मुली बोलायला लागल्या आहेत। हे खऱ्या अर्थाने महत्त्वाची गोष्ट आहे आणि हा चर्चासत्र आयोजनामागचा उद्देश हाच होता की आपल्या अवतीभोवती देखील अशा प्रकारचे महिला अत्याचाराच्या घटना घडत असतात, यावर महिलांनी आणि विशेषतः विद्यार्थिनींनी बोललं पाहिजे आणि त्यावर चर्चा घडून आली पाहिजे असं आम्हाला वाटत होतं। त्यामुळे ग्रामदूत बहुउद्देशीय संस्थेच्या मदतीने शरद पवार कला व वाणिज्य महाविद्यालयात आज या चर्चासत्राचं आयोजन केलं। या चर्चासत्रामध्ये मुलींना बऱ्याचशा कायदेशीर तरतुदी असतील, कौटुंबिक हिंसाचार विरोधाचा कायदा असेल, भारतीय दंडविधान संहितेतील तरतुदी असेल, भारतीय संविधानातील तरतुदी असेल, या सर्व बाबींची माहिती देण्यात आली। इतकंच नव्हे तर समाजामध्ये वावरत असताना सामाजिक परिवर्तन जर करायचं असेल तर कुठेतरी सहनशीलता जो स्त्री जीवनाचा महत्त्वाचा दागिना मानला आहे तो नाकारून पुरुषप्रधान संस्कृतीला विरोध करत आपल्याला पुढे जावं लागेल हे देखील आजच्या कार्यक्रमातून महिलांना विद्यार्थिनींना सांगण्यात आलं आणि विद्यार्थिनींनी स्वतःहून पुढाकार घेत या अनुषंगाने पुढील वाटचाल करण्याचे मनात घेतलं आहे आणि याचा नक्कीच फायदा भविष्यात होईल असं मला वाटतं।